नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑलरेडी पाहिलेले, तर आज आपण पॅरलल कॉम्बिनेशन बिटवीन टू स्प्रिंग हा पॉइंट घेऊन आलेलो आहे। लक्षात घ्या, आपले सर्व व्हिडिओ या यूट्यूब चॅनलचे हे संपूर्णपणे मराठीमध्ये असणार आहेत, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये असणार आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। चला, जास्त वेळ न घालवता आपल्या पॉइंटकडे लक्ष देऊया। बघा, आज आपण पॉइंट पाहणार आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट K1 and K2। पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय असतं लक्षात घ्या, दोन स्प्रिंग एकतर रिजिड सपोर्टला डायरेक्ट कनेक्टेड असतात आणि दुसरे जे दोन टोक आहे स्प्रिंगचे ते एका ब्लॉकला किंवा एखाद्या वेटला त्या ठिकाणी अटॅच असतात आणि हे ब्लॉक काय करतो तर त्याला काय करतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स म्हणजे ऍक्ट करतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला खेचतो। तर ज्यावेळेला तो डाऊनवर्ड डायरेक्शनला खेचणार त्यावेळेला याच्यामध्ये येणारं एक्सटेन्शन म्हणजे पहिल्या स्प्रिंग मध्ये आणि दुसऱ्या स्प्रिंग मध्ये येणारे एक्सटेन्शन हे काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर। कारण एक लोड आहे तो बरोबर काय करणार, दोन्ही स्प्रिंगला खाली ओढणार। पण या ठिकाणी याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2, त्यामुळे इथं असणारा फोर्स F1 असेल, इथं असणारा फोर्स काय असतो, F2 असतो। म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट जर डिफरंट असेल आणि एक्स जर सेम असेल म्हणजे एक्सटेन्शन जर सेम असेल तर फोर्स सेम असू शकत नाही। म्हणजे फोर्स काय असणार आहे, स्प्रिंग F1 म्हणजे स्प्रिंग 1 वरचा F1 आणि स्प्रिंग 2 वरचा F2, बरोबर। म्हणून आपण काय मानले या ठिकाणी, फोर्स ऍक्टिंग ऑन स्प्रिंग इज डिफरंट बट डिस्प्लेसमेंट ऑफ स्प्रिंग इज कॉन्स्टंट बिकॉज ऑफ डिफरंट स्प्रिंग कॉन्स्टंट। म्हणजे डिफरंट स्प्रिंग कॉन्स्टंट असल्यामुळं या स्प्रिंगचं जे एक्सटेन्शन आहे ते सेम आहे, पण या स्प्रिंग वरती असणारा जो फोर्स आहे तो डिफरंट आहे, बरोबर। हे एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे। दुसरं बघा, वरच्या बाजूला एक रिजिड सपोर्ट आहे, खालच्या बाजूला एक रिजिड सपोर्ट आहे आणि इथं एक स्प्रिंग घेतलेली ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, इथं एक स्प्रिंग घेतली ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे आणि या दोघांच्या मध्ये आपण ब्लॉक लावलाय, हे सुद्धा पॅरलल कॉम्बिनेशन मानलं जातं, लक्षात ठेवा, बरोबर। आता या ठिकाणी पण काय होतं, हे जे या ब्लॉकमुळं याचं एक्सटेन्शन आहे एक्स, याचं पण एक्सटेन्शन काय आहे, एक्स आहे, लक्षात घ्या। पण या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंट डिफरंट असल्यामुळं याच्यावरचा फोर्स आहे F1 आणि याच्यावरचा फोर्स आहे F2, म्हणजे एक्सटेन्शन सेम आहे बट फोर्स काय आहे, डिफरंट आहे। त्यामुळे आपण काय लिहू शकतो, F इज इक्वल टू F1 प्लस F2। एक गोष्ट लक्षात ठेवा, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, फोर्स कॉन्स्टंट होता, एक्सटेन्शन डिफरंट होतं, मग x इज इक्वल टू x1 प्लस x2 लिहिलं होतं। या ठिकाणी काय आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे, सॉरी फोर्स डिफरंट आहे बट एक्सटेन्शन काय आहे, कॉन्स्टंट आहे। म्हणून आपण काय लिहिले, F इज इक्वल टू F1 प्लस F2। आपल्याला माहिती आहे जर एखादा पार्टिकल लिनियर सिस्टम मध्ये असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी जो फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटला आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो, बरोबर का। F इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, मायनस kx, म्हणजे F इज इक्वल टू kx मॅग्निट्यूड मध्ये, बरोबर। F ची व्हॅल्यू काय येणार, k इंटू x। आपण असं मानलं की पॅरलल कॉम्बिनेशनच्या रिलेटेड टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो काय Kp तयार होणार, F इज इक्वल टू Kpx आपल्याला लिहिता येईल। मग तसं पहिल्या स्प्रिंग मध्ये असणारा फोर्स काय, F1 इज इक्वल टू K1 इंटू x आणि दुसऱ्या स्प्रिंगचा फोर्स काय असणार, F2 इज इक्वल टू K2 इंटू x। F ची व्हॅल्यू इथं टाकली, F1 ची व्हॅल्यू इथं टाकली, F2 ची व्हॅल्यू आपण इथं टाकली, तर आपल्याला काय लिहिता येईल, Kpx इज इक्वल टू K1x प्लस K2x। आता RHS जर आपण पाहिली तर x या ठिकाणी काय प्लस मायनस, प्लसच्या या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला काय कॉमन आहे, मग हा कॉमन आहे, याच्या हा पण कॉमन आहे, मग हा दोन्ही इकडं x बाहेर काढला तर Kpx इज इक्वल टू काय मिळेल, K1 प्लस K2 इंटू x। म्हणून आपण इथं लिहिले बघा, Kpx इज इक्वल टू x इंटू K1 प्लस K2, हा मल्टिप्लाय आहे या ठिकाणी, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड, x ला x काय होणार, कॅन्सल। मग Kp इज इक्वल टू काय आलं, K1 प्लस K2। म्हणजे दोन स्प्रिंग जर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर जोडल्या तर त्यांचा टोटल फोर्स कॉन्स्टंट काय असतो, तर Kp इज इक्वल टू K1 प्लस K2। पण समजा आपण दोन पॅरलल मध्ये जोडायच्या ऐवजी नंबर ऑफ स्प्रिंग्स पॅरलल जोडल्या तर अशा वेळेला सुद्धा पॅरलल कॉम्बिनेशनचा टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट हा काय असतो, सगळ्यांची बेरीज, जेवढ्या स्प्रिंग आहेत त्या प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट त्या सगळ्यांची बेरीज, म्हणजे Kp काय मिळेल, K1 प्लस K2 प्लस डॉट 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 प्लस Kn। म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर दोन स्प्रिंग असतील तर त्यावेळेला त्यांचा टोटल
स्प्रिंग कॉन्स्टंट हा काय असतो, रेसिप्रोकलची बेरीज असतो, बरोबर. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय असतो, तो डायरेक्ट बेरीज असतो. म्हणजे 1/ks इज इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय मिळालं, kp इज इक्वल टू k1 प्लस k2. लक्षात घ्या, हे जे कॉम्बिनेशन सेरीज आणि पॅरलल हे आपण रेजिस्टर मध्ये पाहिलेले, त्यानंतर कॅपॅसिटर मध्ये पाहिलेले, सेल मध्ये पाहिलं, आणि आज आपण कशामध्ये पाहिले तर स्प्रिंग मध्ये पाहिले, बरोबर. आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ हे संपूर्णपणे मराठीमध्ये असणार आहेत, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक करा.